बिबट सफारीबद्दल तर बरंच सांगितलं गेलं. मध्ये तर काहींनी सांगितलं ते बिबट सफारी बारामतीला नेली. आता कशाची बारामतीला नेली? ती जुन्नरलाच होती. मी अतुलला सांगितलं हो जुन्नरलाच आहे. आता बिबट्या तर फरीच झाले. ते काही जण त्याला वाघच म्हणतात. वाघाला वाघाला वाघाला. मला निवेदन दिलंय. मित्रांनो, त्याबद्दल मी स्वतः यंदाच्या आता फेब्रुवारीमध्ये मला वोटर अकाउंट सादर करायचं आहे. त्यावेळेस पिंजरे कमी पडत आहेत. मी अनेक प्रकारचे आता नवीन पिंजरे त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला बिबट्याचा जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्याच्या करता जी खबरदारी, जी काळजी, जे निर्णय, जे धोरण, जे काही करावं लागेल ते त्या ठिकाणी केलं जाईल. आपण त्याबद्दल काळजी करू नका. परंतु आपण पण रात्री अपरात्री का कुठं फिरायला जाता? जरा घरी झोपा ना. त्याच्यात दिवसा पण येतात असं मला सांगितलं. त्याच्यात मी गमतीनं बोललो, ते सिरियसली घेऊ नका. त्या संदर्भामध्ये कधी कधी आपल्याला रात्रपाळी असेल कारखान्यावर किंवा कुठं ड्युटी असेल तर जावं लागतं. शेवटी माणूस कुठलं काम करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं. तर त्याकरता दिवसा असू द्या किंवा रात्री असू द्या माझ्या समाजाचं संरक्षण करणं, त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं आधार देणं, मदत करणं हे सरकार म्हणून आम्हा लोकांचं काम आहे. आणि त्याकरता वन विभागाला बोलून काय काय करावं लागेल हे बिबट सफारीच्या संदर्भामध्ये तर मागं मी पालकमंत्री असताना DPR करायला 1.5 कोटी रुपये मला अतुलने मागितले होते, ते दिले. आता नंतर आम्ही 80 कोटीला बजेटला त्याला मान्यता दिलेली आहे. 24 कोटी रुपये त्याच्यात मंजूर झालेले. ते बिबट सफारी ज्यांना कुणाला आतमध्ये सफारी करायची, बिबटे बघायचे, तुम्ही बघताय की इथं आपल्या इथं एक केंद्र आहे, तिथं बरेच बिबटे पकडलेले आहेत. अशा पद्धतीनं ते करू. आणि त्याच्यात काहींनी तर सांगितलं की दादा बिबटे पकडा आणि त्यांना असं इंजेक्शन द्या की ते नपुसक झाले पाहिजे. हे काय मला निवेदन दिलं आणि म्हणले आता बिबटे पकडायचे आणि त्यांना इंजेक्शन द्यायचं. आणि मोठ्या तेच मागील आठवड्यात दिवसात 4 ठिकाणी बिबट्याने हल्ला केला. वन विभाग बिबटे पकडण्याला पिंजरे उपलब्ध करून देत नाही. ते पिंजरे मी उपलब्ध करून देईल तसे आदेश देतो. त्यांची नसबंदी करण्यात यावी. तसंच बिबट्यापासून संरक्षण करण्याच्या करता 3 फेज ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या आपण करू. परंतु तुम्हाला माहिती का 75ला आणीबाणी होती. आम्ही हायस्कूलमध्ये होतो. पोपटराव गावडे त्यावेळेस एक प्रमुख नेते म्हणून जिल्हा परिषदेचं काम करत होते. त्यावेळेस नसबंदी केली तर सरकार पडलं. हो ना, ते बिबट्याची नसबंदी झाली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. पण ह्या संदर्भात जे काही करता येणं शक्य असेल, ज्या भागामध्ये जगात जिथं अशा प्रकारचे बिबटे जास्त झाल्यावर तिथल्या लोकांनी, तिथल्या सरकारनी, तिथल्या राज्यांनी काय केलं ते सगळं बघून अजूनही तुमच्याकडे वेगळी काही कल्पना असेल तर ती पण सांगा. त्या प्रकारे आम्ही जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढू. त्याच्यामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.